स्वामी महाराज मुंबईत आले होते का? आणि या सगळ्याची मुंबापुरीची सुरुवात कशी झाली होती? महाराज आणि मुंबापुरी? श्री स्वामी समर्थ. महाराज मुंबईत होते, प्रश्न नाही, त्याच्याकडे आपण पुढे येऊया. पण आता आपलं सुरुवातच जर करायची असेल तर आपण प्रत्येक वेळेला काय म्हणतो, एखाद्या गोष्टीची श्री गणेश आपण करतो, बरोबर. तर मग आपण गणपती बाप्पांनी सुरू करूया. वा. त्याच्यामुळे एक गोष्ट सांगतो, कितीतरी लोकांना माहिती असेल, कारण हा जो आता मी जे सांगणार आहे हे काही प्रमाणामध्ये आपण व्हायरल केलेलं आहे, माझ्या स्वतःच्या चॅनलवरती पण केलं आहे, त्या अगोदरसुद्धा. बरं. पण साधारण एक मला असं वाटतं 30 वर्षापूर्वी हा विषय सर्वप्रथम आला. मुंबईचं सिद्धिविनायक मंदिर आज जे प्रख्यात आहे, सिद्धिविनायक मंदिर दादर प्रभादेवीच्या विभागामध्ये, त्या सिद्धिविनायक मंदिर हे अगदी छोटं होतं. एका बाईने, आग्रेबाईने ते स्थापन केलेलं, आणि ते फार छोट्या प्रमाणात होते. पूर्वीचा हा फोटो तुम्हाला दिसेल. आणि मग त्याच्यानंतर ते मंदिर हळूहळू कसं बहरत गेलं. म्हणजे आम्हाला आठवतं, आम्ही लहानपणी सोमवारी रात्री तिथे जायचो, मंगळवारचं दर्शन घ्यायचं असेल तर. छोटंसं देऊळ, अगदी छोटंसं देऊळ. तिथपासून त्याची जी प्रसिद्धी वाढत गेली आणि त्याच्यानंतर ते इतकं ते बहरत गेलं की आज सिद्धिविनायकाचं मंदिर, त्याचं जे प्रमाण आणि तिथे येणारी लोक रोजची वगैरे, ते इतकं एक श्रीमंत देवस्थान म्हटलं जातं. कितीतरी लोकांना अजूनसुद्धा माहिती नाही आहे. माहिती खूपशा लोकांना झालेलं आहे, पण आता अगदी आपल्या एपिसोडमध्ये मुंबई हा जो विषय आपल्याला घ्यायचा असेल तर सिद्धिविनायकाचं मंदिर आहे, स्वामी कृपेने बहरलेलं आहे. आता ते स्वामी कृपेने बहरलेलं कसं आहे वगैरे ह्याच्याबद्दल थोडक्यात सांगतो तुम्हाला. रामकृष्ण जांभेकर महाराज हे त्या दादर विभागाचं, दादरची जी स्मशानभूमी आहे त्याच्या बाजूला त्यांचा मठ आहे. त्यांच्याबद्दल मी आता जास्ती सांगत नाही, कारण त्याच्याबद्दल पूर्ण एपिसोड होईल. त्यांचा जन्म मुळात महाराजांनी देह ठेवल्यानंतर 19 वर्षांनी. बरं. म्हणजे त्यांची आणि स्वामी महाराजांची प्रत्यक्ष भेट नाही आहे, पण ते एवढे स्वामीमय आणि त्याचबरोबरीने ते गणपती बाप्पांचे सुद्धा निस्सीम भक्त होते. आणि त्यांचा जन्म मुंबईतच, बरं का. ते नेहमी तिथे दादरच्या मठात जायचे, त्याच पद्धतीने सिद्धिविनायकाच्या मठात जायचे. आणि असं करता करता ते अक्कलकोटला सुद्धा स्वामी महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी नेहमी जायचे. आणि नेहमी महाराजांकडे ते गेले का त्यांची तंद्रीच लागायची, ब्रह्मानंद टाळी लागायची, आणि ते तिथे बसून महाराजांकडे ते संधान साधायचे, महाराजांशी बोलायचे. कारण त्या काळामध्ये खूपशी लोक अशी होती अक्कलकोटला. एक दिवशी महाराजांनी त्यांना विचारलं, अरे बाबा, तू इथे येतोस, माझ्या समोर असा बसतो, इतका माझ्याशी एकरूप होतोस, तुला पाहिजे काय? आज तू काय मागशील ते मी तुला देतो. तेव्हा जांभेकर महाराजांना प्रत्यक्ष स्वामी तिथे समोर दिसत होते समाधीस्थानावरती. त्यांनी त्यांना हात जोडला, नमस्कार केला, आणि त्यांनी त्यांना सांगितलं की मला काही नको, मला वैयक्तिकरित्या काहीच नको आहे. जर तुम्ही विचारत असाल तर माझा सिद्धिविनायक बहरू दे. अच्छा. सिद्धिविनायक बहरू दे म्हटल्यावरती त्यांना एक मंदार वृक्ष जो असतो त्याचं एक छोटंसं रोपटं दिलं, आणि त्याने त्यांना सांगितलं की तिथे जा, त्या स्थानावरती जाऊन हे मंदार वृक्ष लाव. ते मंदार वृक्ष जसं बहरेल तसा तुझा सिद्धिविनायक बहरेल. वा. म्हणजे खुद्द स्वामी समर्थ महाराजांनी, स्वामी आणि गणपती बाप्पा एकच आहे, कितीतरी मी सांगितलेलं आहे. पण त्यावेळेला ते जो छोटंसं रोपटं होतं ते जांभेकर महाराजांनी आणून तिथे त्या सिद्धिविनायकाच्या मंदिराच्या आवारामध्ये लावलं. आज सुद्धा तो मोठा वृक्ष आहे. ते वृक्ष जसं जसं मोठं होत होतं, जसं जसं ते बहरत होतं तसं सिद्धिविनायकाची ख्यातीसुद्धा बहरत गेली. आज तिथे ते मोठा वृक्ष आहे. तो तिथे तर लोकांना माहिती नाही, पण अजून सुद्धा तो मोठा वृक्ष आहे. कारण आता हे मध्यंतरी हे सगळं काम बिम चालत असताना आम्ही आवर्जून जाऊन तिथे त्यांना ते सांगितलं की ह्या वृक्षात हो म्हणे. कारण फार पूर्वी त्यांनी ही जी गोष्ट आज मी सांगतोय ती त्या सिद्धिविनायकाच्या माध्यमातून सुद्धा ती प्रकाशित झाली होती. हो. म्हणजे त्याला ह्या गोष्टीला शिक्कामोर्तब मिळालेलं आहे. अच्छा. आणि ते नंतर मग त्या पद्धतीने आज सिद्धिविनायकाचं मंदिर म्हणाला तुम्ही, तर तुम्हाला सिद्धिविनायकाचं दर्शन मंगळवारचं तर शक्यच नाही, म्हणजे तुम्हाला खूपच आहे. पण त्यातल्या त्यात जरी दर्शन घ्यायचं असेल एरवी सुद्धा, तरी काही वेळ तुम्हाला लाईनीमध्ये उभं राहावं लागतं वगैरे. आणि सगळ्यात खूप छान देवस्थान आहे ते, श्रीमंत देवस्थान म्हणून गिणलं जातं अगदी. आणि त्याची ख्याती फक्त मुंबईपुरतीच राहिली नाही, तर संबंध जगभरामध्ये राहिला. त्याच्यामुळे गणपती बाप्पा मोरया, स्वामी समर्थ महाराज आणि बाप्पा वेगळे नाहीच आहेत, एकच आहेत. आणि मुळात सिद्धिविनायकाचा मुंबईचा आजचा विषय असल्यामुळे सांगतो तुम्हाला, आपण बाप्पांनी सुरू करूया. सिद्धिविनायकाचं मंदिर आहे
हे जे बहरलेलं आहे तो बहर जो आहे तो स्वामी कृपेचा बहर आहे. वा, क्या बात आहे.